तर आज पुन्हा एक वार आपण अ, करीन करास दुसरं पत्र त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे आपण अगोदर त्याची जी पार्श्वभूमी आहे त्याचा जो इतिहास आहे तो आपण समजून घेऊया की का बरं पौलाने हे पत्र लिहिलं. त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि कुठून ते लिहिलेलं आहे आणि नेमकं करिंथ मंडळीमध्ये काय चालू होतं नाही का ज्या अगोदरही आपण पहिल्या पत्रामध्ये पाहिलं. आपण पहिल्या पत्राचा अभ्यास करत असताना सुरुवातीलाच आपण शिकलो होतो की पौलाला करिंथ मंडळीबद्दल काही बातम्या मिळाल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की करिंथ मंडळीमध्ये अनैतिकता चालू होती. करिंथ मंडळीमध्ये फूट पडत चालली होती नाही का. आणि एवढंच नाही तर त्या मंडळीसमोर अनेक प्रश्न होते, जे प्रश्न घेऊन आपल्याला पाहायला भेटतं की क्लोवेचे जे मुलं आहेत ते पौलाकडे गेले होते आणि पौलाने ते पत्र पाहिलं आणि या सर्वांना उत्तर देण्यासाठी त्याने पहिलं पत्र लिहिलेलं होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पहिल्या पत्राची भाषा जी आहे फारच गंभीर आपल्याला पाहायला भेटते आणि फार कठीण भाषा पुष्कळ ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. परंतु ज्यावेळेस आपण दुसऱ्या पत्राकडे येतो तर याच्या मागचाही एक उद्देश आहे की का बरं पौल पुन्हा या मंडळीला पत्र लिहित आहे. त्याकडे आपण लक्ष देऊया. त्याच्याकडे पाहत असताना सगळ्यात अगोदर नेहमीप्रमाणे आपण पाहतो की हे जे पत्र आहे ते कोणी लिहिलं नाही का. तर अगदी स्पष्ट रीतीने अध्याय 1 आणि वचन 1 स्पष्ट करतं तो मुद्दा की पत्राचे लेखक कोण आहे. आणि तिथं सांगितलंय करिंथ तेथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमोथी ह्यांच्याकडून. तर आपण पाहतो नेहमी पौलाच्या पत्राचा जो नमुना आहे त्याची सुरुवात नेहमी अशाच प्रकारे तो करतो, जिथं तो स्वतःच्या नावाचा उल्लेख करताना आपल्याला दिसतो. त्याच्या सोबतचे जे सहकर्मी आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख करताना दिसतो. तो कुठून लिहित आहे किंवा कुणासाठी ते लिहिलं जात आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला इथं शिकायला भेटतं. विशेष करून ज्यावेळेस आपण करास पहिलं पत्र अभ्यासतो तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की फार तर पॉल जो आहे तो स्वतःची जी साक्ष किंवा स्वतःबद्दल काही जास्त बोलताना दिसत नाही, परंतु ज्या समस्या मंडळीमध्ये चालू होत्या त्या समस्याचं निरासन पौल पहिले कराच पत्रामध्ये करतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, मंडळीमध्ये गट पडायला लागले होते. कोणी म्हणत होतं की मी अपुल्लोसाचा, मी पौलाचा, मी केफाचा नाही का. आणि मग एवढंच नाही तर त्या मंडळीमध्ये एक अनैतिक कृत्य चालू होतं. त्याबद्दल सुद्धा आपण पहिल्या करिंथ पत्रामध्ये शिकलेलो आहे. आणि त्यानंतर अनेक प्रश्न होते जे आपण सुरुवातीला आपण पाहिलं त्यातील नाही का नैवेद्याबद्दल, जे मूर्तीसमोर दाखवलेलं जे अन्न आहे ते खाण्यापिण्याबद्दलचे प्रश्न, सणवार पालन करणं त्याबद्दलचे प्रश्न होते. त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं की जे पुनरुत्थान त्याबद्दल सुद्धा चुकीचं शिकवण चालू होती. आणि या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला पाहायला भेटतं की त्याने ते पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर पुन्हा तो त्या ठिकाणी एकदा गेलेला आहे. परंतु नंतर काय झालं ते आपल्याला पुढे शिकायला भेटेल. ओके. तर पहिले करास पत्रासारखं हे पत्र नाही. ह्या ठिकाणी आपल्याला एक वैयक्तिक पत्र आपल्याला पाहायला भेटतं, जिथं पौल जणू काय स्वतःबद्दल आणि त्याच्या सेवेचं समर्थन करताना दिसतो नाही का तो. त्याचं पण कारण आपल्याला पुढे समजून येईल. बरं, आता हे जे पत्र आहे ते कुठून लिहिलं आणि कधी लिहिलं? तर आपल्याला शिकायला भेटतो जर आपण काही वचन वाचले, विशेष करून अध्याय 7 आणि वचन जर 5 आपण पाहिलं तर तिथं आपल्याला शिकायला भेटत आहे की पौल मासिदोनिया त्या ठिकाणाबद्दल बोलत आहे. तो म्हणतो की आम्ही मासिदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच म्हणे, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो आणि बाहेर भांडणतंटे, आत भीती अशी अवस्था आमची होती नाही का. पॉल म्हणतो त्यानंतर तुम्ही 8वा अध्याय वचन 1 मध्ये पहा, 9वा अध्याय वचन 2 मध्ये पहा. तिथे तुम्हाला वारंवार मासेदोनिया या भागाचा उल्लेख पाहायला भेटतं. आणि ह्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौल मासेदोनिया या ठिकाणी आला आणि
हे पत्र त्यानंतर लिहिण्यात आलेलं आहे. जवळजवळ पहिले करिंथकरास पत्र लिहिल्यानंतर 1 वर्षांनी, म्हणजे इसवी सन 56 मध्ये नाही का. तर 56 मध्ये हे पत्र लिहिण्यात आलं. त्या पत्राचा जो उद्देश होता, तो उद्देश काय होता? जे अगोदरही आपण शिकलो नाही का. पहिली गोष्ट तर आपल्याला पाहायला भेटतं की पौल करिंथ येथे त्याच्या सुवार्ता फेरी जी आहे, दुसरी सुवार्ता फेरी, त्या दरम्यान तो गेला. आणि तिथं त्याने जवळजवळ त्या भागामध्ये 18 महिने घालवले आणि त्याने सेवा केली. याच्याबद्दल आपल्याला प्रेषितांची कृत्य 18व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर पौलाने करिंथ सोडलं नाही का, 18 महिन्यानंतर. आणि तो करिंथ सोडल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तो काही काळ बाहेर गेला, एफिस मध्ये मला असं वाटतं. आणि बाहेर गेल्यानंतर तिथं त्याच्यापर्यंत करिंथ मंडळीबद्दलचे काही बातम्या आल्या नाही का, जे तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं आहे. की त्याच्यामध्ये अनैतिकता चालू होती आणि मंडळीमध्ये पुष्कळ प्रश्न उभे होते. आणि मग त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं मंडळीमध्ये फूट पडत चालली होती नाही का. आणि मग अ, मंडळीने त्यासोबतच पावलाला एक पत्र सुद्धा लिहिलं होतं, ज्याबद्दल आपण पहिले करीन 7व्या अध्याय वचन 1 मध्ये पाहायला भेटतं आपल्याला नाही का. जर आपण पहिले करीन 7वा अध्याय आणि वचन 1 जर आपण पाहिलं, तिथं काय सांगितलंय बघा. तुम्ही मला ज्या बाबीविषयी लिहिले त्याविषयी नाही का. तर यातून आपल्याला समजतं की सगळ्यात अगोदर फक्त ते प्रश्नच नव्हते, तर मंडळीने पण पत्र लिहिलं होतं, त्यामध्ये अनेक प्रश्न होते. आणि मग ह्या सर्वांना पाऊल पहिले करिन्थकरास पत्रामध्ये प्रतिसाद देतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल त्या काळात काही काळ इफिस येथे राहिला. आणि मग त्याने काय केलं त्या काळामध्ये, तिमोथ्याला करिंथ त्या ठिकाणी पाठवलं, ज्याच्याबद्दल तुम्हाला पहिले करिंथ 4था अध्याय वचन 17 मध्ये शिकायला भेटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की पौलापर्यंत पुन्हा एक वाईट जी बातमी आहे, ती तिमोथ्याद्वारे कदाचित आली नाही का. तिमोथ्याद्वारे त्याला कदाचित कळाली असावी. आणि ती वाईट बातमी काय होती? आता अगोदर तर ह्या गोष्टी चालू होत्या मंडळीमध्ये. ह्या समस्येतून मंडळी चाललेली होती. पौलाने पहिल्या पत्रामध्ये त्या सर्व गोष्टी हाताळलेल्या होत्या. परंतु आता आणखी एक समस्या उद्भवली होती, ती म्हणजे काय? स्वघोषित प्रेषित त्या मंडळीमध्ये उभे राहिले होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते जे खोटे प्रेषित होते नाही का, ते त्या मंडळीला खोट्या सुवार्तेकडे ते काय करत होते? वळवण्यासाठी, भुलवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि मग ते जे इतके हुशार ते खोटे प्रेषित होते, की ज्यांना हे माहित होतं की जर ह्या मंडळीला जर वळवायचं आहे पौलाने सांगितलेल्या सुवार्तेपासून, तर सगळ्यात अगोदर पौलाच्या चरित्रावर हल्ला करणं गरजेचं आहे. पावलाच्या प्रेषित पदावर आक्षेप घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण काय करू शकतो, हे लोक आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवतील नाही का. आणि त्यांना माहित होतं असं झालं तरच मग आपल्या या सुवार्तेचा प्रसार योग्य रीतीने तिथं होईल आणि लोक ऐकतील, लोकांचं लक्ष पौलाकडून आपल्याकडे अ, वळलं जाईल नाही का. तर यामुळं ते जे लोक होते ते अ, अशा प्रकारे त्या मंडळीमध्ये कार्य करत होते. खोट्या सुवार्तेकडे, चुकीच्या शिक्षणाकडे ते लोकांचं मन अ, वळवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यासोबत ते वारंवार पौलावर हल्ला करत होते, पौलाच्या चरित्रावर, पौलाच्या प्रेषित पदावर आणि पौलाने जी शिकवलेली वार्ता आहे त्या वार्तेवर ते हल्ला करत होते. आणि ह्या गोष्टी पौल आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस त्याला समजलं नाही का. तर आपल्याला पाहायला भेटतं की पॉल मग त्याच्यानंतर करिंथ येथे आला. जर तुम्ही अध्याय 2, दुसरी करिंथ अध्याय 2 आणि वचन 1 जर वाचलं, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं नाही का. तर तिथं त्याचा विचार होता आणि असं म्हटलं जातं की अभ्यासक म्हणतो की तो त्या ठिकाणी गेला. परंतु त्याची ती जी भेट आहे, ती भेट यशस्वी झाली नाही नाही का. त्याच्या दृष्टीने ती यशस्वी झाली नाही. कारण मंडळीमधील कोणीतरी काय केलं, कदाचित त्या खोट्या प्रेषितांपैकी एक कोणीतरी असावा ज्याने पौलाचा उघडपणे मंडळीसमोर अपमान केला. ज्याच्याबद्दल आपल्याला दुसरा अध्याय वचन 5 ते 8 मध्ये जे पौल मुद्दे हाताळत आहे त्याच्यावरून आपल्याला समजलं. आपण जर वाचलं तर बघा, तो काय म्हणतो बघा वचन 5 ते 8 मध्ये.
तो इथं म्हणतो की कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही तर काही अंशी फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर तुम्हा सर्वांना दिले म्हणे. अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे म्हणे. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाहीतर तो दुःख सागरात बुडून जायचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून द्या. आणि मग वचन 10, ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरिता ख्रिस्ता समक्ष मी करतो म्हणे. आणि मग तशाच प्रकारची भाषा तुम्हाला अध्याय 7 आणि वचन 12 मध्ये सुद्धा पाहायला भेटेल, नाही का? अध्याय 7 आणि वचन 12 मध्ये जिथं पॉल बोलतो, तथापि मी तुम्हाला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हाला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिलेले आहे. तर पौल तिथे गेला होता आणि त्याला असा अनुभव आला. नंतर पहिले करसपत्र लिहिल्यानंतर आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्याला अपमानाला सामोरं जावं लागलं आणि मग तो पुन्हा एपिसला गेला आणि काही काळ तो त्या ठिकाणी राहिला. त्याने ह्या आशेने त्या ठिकाणी राहिला की कदाचित जर वेळ दिला मंडळीला तर मंडळी कदाचित तो त्यामुळे शुद्धीवर येईल, नाही का? आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की इफिस मधून पौलाने एक पत्र लिहिलं होतं आणखी एक. ते फारच गंभीर असं होतं. जर तुम्ही अध्याय 2 आणि वचन 4 जर वाचलं तर आपल्याला थोडस पौलाची जी अवस्था आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटेल. वचन 4 मध्ये बघा, मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हाला लिहिले होते म्हणे. तर त्याच्या अगोदरही ते लिहिलं ते पत्र आपल्याला माहित नाही कुठे आहे, पण त्याने अश्रू गाळत लिहिलं म्हटलेलं आहे. आणि तिथं मात्र फार वेदनेने भरलेलं असं हे पत्र होतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं जिथं पौलाचा पूर्ण मनस्ताप आपल्याला पाहायला भेटल, जिथं पूर्ण पौलाची दुःखित अवस्था आपल्याला पाहायला भेटल. आणि त्या पत्रालाच मुळात मनस्तापाचे किंवा गंभीर असं पत्र म्हटलं जातं, नाही ना? आणि मग एवढंच नाही, तर त्याने हे पत्र काय केलं होतं, तीतासोबत करिंथला पाठवलं होतं. ज्याच्याबद्दल आपल्याला 7वा अध्याय वचन 5 ते 16 मध्ये पाहायला भेटल. आणि त्याच्यानंतर काय झालं, करिंथला तीत ते पत्र घेऊन गेला आणि पौल आता वाट पाहत होता. आणि त्यामध्येच अ, जर आपण जर प्रेषितांची कृत्य जर आपण वाचले आणि विशेष करून अध्याय 2 मध्ये सुद्धा दुसरे करिंथ अध्याय 2 आणि वचन 12 जरी आपण वाचलं तर तिथे सुद्धा आपल्याला त्याची नाही का छोटीशी झलक पाहायला भेटेल, जिथे तो काय म्हणतोय, पाऊल असो मी ख्रिस्ताची सुवार्थ सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले म्हटलेलं आहे. तर त्रोवसाला देमेत्रिय जो होता, आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्यामुळे एक मोठी दंगल उद्भवली होती. कारण तो एक जादूटोणा करणारा आणि वाईट रीतीने लोकांना फसवणारा आणि लोकांकडून पैसे उकळणारा व्यक्ती होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहायला भेटतं तिथं दंगल उद्भवली होती. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तिथला भेटण्यासाठी पाऊल त्रोवसाला गेला. आणि मग अ, आपण पाहतो की ते जे पत्र होतं, अध्याय 2 वचन 4 मध्ये तिथाद्वारे पाठवण्यात आलेलं पत्र, पहिले करिंथकरास पत्रानंतरचं, त्या पत्राद्वारे काही प्रतिसाद त्या मंडळींनी दिला असावा, नाही का? याबद्दल पौल उत्सुक होता. आणि पौलाला तो फारच उत्कंठित होता. म्हणून तो अ, आपल्याला पाहायला भेटतंय तिथाचा शोध घेण्यासाठी तो मासिदोनियाला आलेला आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला वचन 13 सांगतात, अध्याय 2 वचन 13, तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासिदोनियात निघून गेलो. अं, आणि मग तिथं आपल्याला पाहायला भेटतं की पाहिजे असं त्याला तिथं त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आणि मग या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना मग सरते शेवटी तीत जो आहे अ, तो त्याला भेटलेला आहे. आणि याच्याबद्दल आपल्याला अध्याय 7 आणि वचन 7 मध्ये पाहायला भेटतं, नाही का? तर जिथं पॉल म्हणतो की आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था या संबंधाने
आम्हाला सांगत असताना तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले, त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला म्हणे, नाही का. तर त्या त्या मंडळीबद्दल, मंडळी आता पौलाबद्दल काय विचार करत आहे, हे ज्यावेळेस समजलं, नाही का, तिताद्वारे पौलाला इथं, आणि पौलाला त्याद्वारे सांत्वन प्राप्त झालं. आणि ही एक आनंदाची बातमी होती जी पौलापर्यंत पोहोचली गेलेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक वाईट पण बातमी होती, ती म्हणजे काय, की पौला विरुद्ध केलेल्या त्या बंडाबद्दल तर नक्कीच पश्चाताप लोकांनी काही केला. परंतु असे काही होते की जे अजूनही बंडखोर वृत्तीने वागत होते त्या मंडळीमध्ये. आणि त्याबद्दल पण पॉल पुढे बोलत आहे, नाही का. कारण तिथे अजूनही असे लोक होते जे बंडखोर वृत्तीने वागत होते, ज्याच्याबद्दल तुम्ही जर 7वा अध्याय जर वाचला, तर तिथं आपल्या सगळ्याला त्याबद्दल शिकायला भेटेल वचन. अ, 8 पासून, नाही का, जिथे काय सांगितलं, मी आपल्या पत्राने तुम्हाला दुःख दिले याबद्दल मला वाईट वाटत नाही म्हणे. मला वाईट वाटले होते, कारण त्या पत्रापासून तुम्हाला काही वेळ तरी दुःख झाले असे मला दिसते. तरी आता मी आनंद करतो, तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे. कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले म्हणे. आणि मग तो त्या दुःखाबद्दल तर बोलतोच. आणि मग अगदी ज्यावेळेस आपण पुढे हारूस संदर्भ आहे अध्याय 8 ते 16 मध्ये, तुम्ही पाहता तर तिथं आणखी काही असे होते की जे आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या विरुद्ध वागणारे सुद्धा होते. पण पावलाला इथं दिलासा भेटलेला आहे आणि पाऊल आनंद व्यक्त करतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याची जी मुख्य काळजी होती ती हीच होती, ती म्हणजे काय, की ज्या प्रेषितपणावर हे खोटे प्रेषित हल्ला करत होते, त्याचं समर्थन करणं. आणि म्हणूनच त्याने लिहिलेल्या पत्राप्रमाणे तो काय करत आहे, अ, तो करिंथ येथे गेला. आणि मग नंतरच्या काळामध्ये जर आपण अध्याय 12 जर वाचला, तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं वचन 14 मध्ये, की तो नंतर गेला तिथं आणि करिंथ मंडळीने यरुशलेम मंडळीसाठी जी मदत पाठवली, नाही का. ह्यातून हे अगदी सूचित होतं की पौल जो आहे त्याची ही जी तिसरी भेट आहे करिंथ त्या मंडळीला, तर ती यशस्वी झाली. कारण मंडळीमध्ये आता अनेक लोक जे आहेत त्यांचं जीवन बदललेलं त्याने पाहिलं अधिक जवळीकतेने. आणि ती मंडळी इतर मंडळीची काळजी घेण्यासाठी कशी उभी राहिलेली आहे, हे पौलाने स्वतः पाहिलं, अनुभवलं. आणि यामुळे पौल जो आहे फारच समाधानी झालेला आपल्याला अध्याय 12 आणि वचन 14, अध्याय 13 वचन 1-2 मध्ये शिकायला भेटतं, नाही का. आता ज्यावेळेस आपण या पत्राकडे बारकाईने लक्ष देतो, तर वचन 1 ते 4 जर आपण पाहिलं, तर हे 1 ते 4 वचन संपूर्ण पुस्तकाचा एक एक मजकूर, एक सारांश देणारे वचन आहे. त्याच्या अगोदर बघा वचन 1 आणि 2 काय म्हणतंय, करीन तेथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला अ, बंधू तिमथी यांच्याकडून. आता पौल पहिले कराची सुरुवात करत असताना तो इथं सुद्धा तशाच प्रकारे सुरुवात करताना दिसतो, जिथे तो म्हणतो की करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये बोलवलेल्या, पवित्र जन होण्यास बोलवलेल्या लोकांना, नाही का. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना. अं, तर फार तर अशा एकसारखीच सुरुवात दोन्हीकडे आपण पाहतो. पण मुख्य मुद्दा जो आहे पौलाच्या बोलण्याचा, तो ज्यावेळेस मंडळीबद्दल बोलत आहे, पौलाचा मंडळीचा दृष्टिकोन आपल्याला वचन 1 मध्ये शिकायला भेटतो. सगळ्यात अगोदर देवाचे सेवक या नात्याने आपल्या हृदयात, आपल्या विचारात, आपल्या आपल्या चालचलणुकीमध्ये ज्यावेळेस आपण मंडळीकडे पाहतो, त्यावेळेस आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ही मंडळी खुद्द देवाची मंडळी आहे. ही मंडळी जी आहे ही माझी आणि तुमची मंडळी नाही. कारण ह्या मंडळीसाठी देवाने त्याचा प्रिय पुत्राला राखून ठेवता दिलेला आहे. आणि त्या ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने, मोलाने विकत घेतलेली अशी ही मंडळी आहे. आणि म्हणून
ज्यावेळेस इथं आपण पाहतो की देव जर स्वतः मंडळीसाठी हा भूतलावर आला, जर देवाने मंडळीसाठी तो देहधारी झाला आणि त्याने आपला अनमोल रक्त सांडलेला आहे आणि जो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे आणि आज स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान तो आहे आणि तो त्या मंडळीकडे पाहत असताना वधू म्हणून पाहतो, तो स्वतः वर आहे. मंडळीकडे पाहत असताना जणू काय तो मस्तक तर ती शरीर आहे, इतकी घनिष्ठता ती आहे. आणि मग इतक्या घनिष्ठतेने तो जो संबंध आहे मंडळी आणि ख्रिस्ताचा, तो आपल्याला इथं शिकायला भेटतो. आणि म्हणून मंडळीकडे पाहत असताना पौलाचा जो दृष्टिकोन होता, फारच नाही का अवाढव्य, फारच फारच अद्वितीय असा हा दृष्टिकोन होता, जो आपण देवाचे सेवक म्हणून कार्य करत असताना आपला सुद्धा असायला पाहिजे, नाही का? आणि म्हणून तो म्हणतो की अ, अ, इथं म्हणतो की देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना. आता पुढे तो काय म्हणतो बघा, देवाच्या मंडळीस बोलल्यानंतर तो म्हणतो की देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल. आता या ठिकाणी पौलाच्या अधिकाराचे शब्द पाहायला भेटतात. पौल एक अधिकारवाणीने बोलत आहे इथं, नाही का? तो काय म्हणत आहे बघा, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित. ख्रिस्त येशूचा प्रेषित आपण अगोदर शिकलेला आहे की प्रेषित या नावाचा अर्थ काय होतो बरं? एक राजदूत, नाही का? जो राजाने पाठवलेला, जो राजाला प्रतिबिंबित करणारा, जो राजाला गौरविणारा असा राजदूत. आणि पॉल म्हणतो की मी ख्रिस्ताचा राजदूत आहे. पॉल म्हणतो की मी ख्रिस्ताचा प्रेषित आहे. आणि मग या पदामाग आपल्याला पाहायला भेटतो, तो म्हणतो की मी मनुष्याच्या इच्छेनं झालेलो नाही. कारण दुसऱ्या करिंथ पत्राचा उद्देश हा एक होता की करिंथमध्ये खोटे प्रेषित उठलेले होते आणि आजही जगामध्ये खोटे प्रेषित, खोटे संदेश ते आपल्याला पुष्कळ अंशाने पाहायला भेटतात, नाही का? परंतु पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट करतं की पौल कोणत्या पुराव्याने, कोणत्या अधिकाराने तो प्रेषित होता. तो म्हणतो की मी देवाच्या इच्छेने आहे प्रेषित. आणि प्रेषिताबद्दल विचार करत असताना आपल्याला माहित आहे प्रेषितांची कृत्य अ, अध्याय 1 मध्ये जर आपण वाचलं तर तिथं प्रेषित पदाचं जी पात्रता आहे ती तिथं दिलेली आहे अगदी स्पष्ट, की जो बाप्तिस्मा करणारा योहान, नाही का, त्याने बाप्तिस्मा केला प्रभू येशू ख्रिस्ताचा. त्या वेळेपासून तर प्रभू येशू ख्रिस्ताला आकाशात वर घेण्यात आलं, नाही का? हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये जो व्यक्ती प्रेषित म्हणाले आपल्या सोबत होता आणि ज्याने आपल्या डोळ्यांनी ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्यालाच आपण यहूदा इस्करियोतच्या जागेवर प्रेषित म्हणून नेमणार आहोत. आणि मग आपल्याला हेच पाहायला भेटतं की प्रेषित पदाची सगळ्यात पहिली पात्रता ही होती की ते आखो देखे साक्षी होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण सेवा कार्याचे, प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याचे, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहणाचे. आणि मग त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर पौल म्हणतो की करिंथ पत्रामध्ये असं म्हणतो की मी अकाली जन्मलेला आहे. अकस्मात नाही का, जसं जन्मलेला ज्याच्याबद्दल विचारच नव्हता. याचाच अर्थ हा की पौल हा तो शेवटचा प्रेषित आहे. त्याच्यानंतर प्रेषित याच्याबद्दल आपण विचारच नाही करू शकणार, नाही का? कारण मग तुम्ही अकाली जन्मलेला आहे. तो म्हणतो मी सगळ्यात कनिष्ठ असं पापी आहे. आणि मग तो म्हणतो की मी देवाच्या इच्छेने आहे आणि ख्रिस्त येशूचा मी प्रेषित आहे, नाही का? पुढे तो काय म्हणत आहे बघा, वचन 1 मध्येच तो पुढे म्हणतो, करीन तेथील देवाच्या मंडळी स्वतीच्या सह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमोथी यांच्याकडून. आता अ, इथं अगदी स्पष्ट केलंय देवाच्या मंडळीस आणि तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जन. आता जर आपण या शब्दांकडे बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र जन कुणाला म्हटलेलं आहे. कुणाला म्हटलेलं आहे पवित्र जन? पवित्र जन म्हणजे अ, जे जे पूर्णपणे निर्दोष आहेत, ज्यांच्या ठाई कोणत्याही प्रकारचं पाप नाही, अशाबद्दल आहे का? त्यावेळेस आपण पवित्र
देवाबद्दल पवित्र ह्या शब्दाबद्दल विचार करतो की देव पवित्र आहे, तर त्याची पवित्रता कधी न बदलणारी आहे. त्याच्या ठायी बिलकुल पाप नाही. तो निर्दोष आहे. तो निष्कलंक आहे. तो अतिशुद्ध आहे. त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. परंतु ज्यावेळेस मंडळीबद्दल बोललं जातं, पवित्र जन, तर जगाच्या दृष्टिकोनाने संतगण आणि पवित्र जन, अ, ही व्याख्या फार वेगळी आहे. परंतु पवित्र शास्त्राच्या दृष्टीने आपण जे ख्रिस्तामध्ये आहोत, ते आजच पवित्र जन आहोत. आणि सर्व अखयातील सर्व पवित्र जनांना म्हटलेलं आहे. तर याचा अर्थ असा नाही की जे पुलपीट सेवा करतात किंवा जे चांगले गीत गातात, जे फक्त नाही का प्रार्थनाच करतात, जे अगदी समोरच्या बेंचवर बसलेले आहेत, फक्त तेच पवित्र जन नाही. तर इथं आपल्याला सर्व लोक जे ख्रिस्तामध्ये निवडलेले नाही का, जे ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तामध्ये ख्रिस्तासाठी वेगळे केलेले लोक, त्याच्याबद्दल आपल्याला एफिसकारास पत्रामध्ये शिकायला भेटतं नाही का. आणि मग त्या सर्व लोकांबद्दल, मग तो अगदी पहिल्या चेअरवर बसलेला असू द्या किंवा अगदी शेवटच्या त्या खुर्चीवर बसलेला तो असू द्या, तो कदाचित मंडळीमध्ये फार काम करताना आपल्याला दिसणार नाही, परंतु ख्रिस्ताला माहित आहे त्याचे मेंढरू कोण आहे, त्याचं लेकरू कोण आहे. आणि ख्रिस्ताने त्याच्यासाठी आपलं अनमोल रक्त सांडलेलं आहे. आणि ख्रिस्त त्याच्यासाठी आलेला आहे. ख्रिस्त म्हणतो की मी माझा प्राण माझ्या मेंढरांसाठी देतो नाही का. आणि नक्कीच मेंढर नेहमी वेगळे असतात नाही का. बकऱ्या कधीच मेंढर होणार नाही. आणि बायबल नेहमी अं, विश्वासणाऱ्यांना मेंढर आणि अविश्वासणाऱ्यांना बकऱ्या ही उपमा देताना आपल्याला दिसतं नाही का. तर या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. पत्र केवळ करिंथ मंडळी पुरतच मर्यादित नव्हतं, तर त्या प्रांतातील सर्व विश्वासणाऱ्यांसाठी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. पुढे पॉल काय म्हणतोय बघा, वचन 1 मध्येच तो म्हणतो की करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पाऊल व आपला बंधू तिमोथी यांच्याकडून. आता इथं पत्र लिहित असताना आपल्याला माहिती आहे तिमोथी त्या ठिकाणी आहे. त्याचं पण नाव तो लिहितो आणि तो सहकर्म्यांचं नाव नेहमी लिहिताना दिसतो आणि तो आपला बंधू म्हणून इथं बोलत आहे नाही का, आपला बंधू. कारण ख्रिस्तामध्ये आपण एक कुटुंब म्हणून बांधल्या जातो. इथं कोणत्याही प्रकारची जात, कोणत्याही प्रकारचा तुमचं तुमचं जी पात्रता आहे ती पाहिली जात नाही. कारण ख्रिस्ताने त्या श्रीमंतासाठी त्याने आपला प्राण दिलाय, तर अगदी त्या दरिद्री व्यक्तीसाठी सुद्धा त्याने आपला प्राण दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्तामध्ये अ, सर्व निवडलेले लोक, मग तो गुलाम असू द्या किंवा स्वतंत्र असू द्या, तो श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, ती स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या, ख्रिस्तामध्ये आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं की कृपा आणि शांती मिळालेली आहे. आता कृपा आणि शांती ही अगदी प्रचलित अभिवादन आहे पाऊलाचं नाही का. कारण कृपा आणि शांती त्याबद्दल बोलत असताना तो म्हणत नाही असे की अरे, अ, मी फार श्रीमंत झालो त्याद्वारे मिळालेली कृपा आणि शांती, किंवा कोणत्या एका व्यक्तीने दिलेली कृपा आणि शांती, असं तो म्हणत नाही. कारण अ, जगातील पैसा, जगातील कोणतेही प्रयत्न अ, आपल्याला कधीच शांती सार्वकालिकतेमध्ये देऊ शकणार नाही. माझा पैसा एक दिवस त्याला गंज पडेल. मी लहान होतो, मोठा झालो, तरुण होतो, आता म्हातारा झालो. माझी शक्ती क्षीण होत चालली. पैसा माझी शक्ती पुन्हा आणत नाही. माझी अवस्था जी बदललेली पैशाने, कोणत्याच गोष्टीने ती सहन क्लिअर होणार नाही. आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की जी शांती जग देतं तशी शांती मी देत नाही. तरी शांती जी आहे पित्यापासून उतरते. कृपा आणि शांती पित्यापासून म्हटलेलं ना, का देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. ही शांती कुठून आहे? देव आपला पिता त्याच्यापासून आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून ही शांती आपल्याला लाभलेली आहे. ही शांती त्रेक देवाद्वारे मिळालेलं हे अनमोल असा आशीर्वाद आहे. आणि आणि ज्यावेळेस आपण कृपा आणि या शांतीबद्दल विचार करतो, नेहमी आपण यावर मनन करतो. कितीही मनन केलं आपण तरी या शब्दासाठी अपुरा आहे. कृपा, जिथं आम्ही अपात्र होतो, देवासमोर आम्ही बिलकुल उभे राहण्यास लायकीचे नव्हतो, आम्ही तर उपरे होतो, आम्ही परके होतो.
आम्ही आमचा मार्ग धरलेला होता. आमच्यामध्ये चांगलं असं काहीच नव्हतं, परंतु आम्ही असं असतानाही त्याने आम्हाला ख्रिस्ताठाई निवडलं. हे आमच्या स्वभावामुळं नाही निवडलं, तर हे त्याच्या स्वइच्छेने, अं, त्याच्या स्वसंकल्पाने, सार्वकालिकतेमध्ये त्याने हे केलेलं आहे. हे वंश परंपरेने घडून आलेलं नाही. मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून मला कृपा आणि शांती आहे, नाही. तर हे केवळ ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याने, ख्रिस्ताच्या कुटुंबात दत्तक घेतल्याद्वारे आहे. ही शांती मी हक्काने कमवलेली नाही, कारण मी माझा जीवही गमावला किंवा मी माझं पूर्ण देहही दिला, तरी मी स्वतःहून देवाची जी शांती आहे ती कधीच अ, अनुभवू शकणार नाही. आणि म्हणूनच ही माझ्या हक्काने मी कमवलेली नाही, तर यासाठी माझ्या प्रभूने किंमत चुकवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त, जो अखिल विश्वाचा प्रभू, जो जो सर्वश्रेष्ठतेमध्ये विराजमान असणारा, जो कधीही वेळेच्या बंधनात नव्हता, जो सर्व गोष्टीवर नियंत्रण करणारा त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, ज्याला माझ्यासाठी या भूतलावर यावं लागलं, तुमच्यासाठी या भूतलावर यावं लागलं. त्याचा जन्म फारच सर्वसाधारण असा होता. कुणी विचार केला नव्हता की गवानीमध्ये कुणी तारणारा जन्मेल. कुणी विचार केला नव्हता की सुताराच्या घरी तो तारणारा वाढेल. कुणी विचार केला नव्हता की अरे, त्या अशा गावामध्ये, ज्या गावाबद्दल लोक विचार करत आहेत की या गावातून चांगलं कधी काय निघणार, अशा गावामध्ये तो तारणारा वाढला. अरे, कुणी विचार केला नव्हता की जो अखिल विश्वाचा प्रभू, ज्याने अख्खं विश्व निर्माण केलेला आहे, त्याने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या बदली तो जगला. सर्व परीक्षा, सर्व वेदना, सर्व त्रास, सर्व जी ज्या ज्या गोष्टीतून आपण जातो, त्या सर्व गोष्टीतून तो आपल्या जागेवर तो गेला, यासाठी की तो आपला सहानुभूती दाखवणारा एक महायाजक असं व्हावं. इब्री लोकास पत्रकर्ता आपल्याला म्हणतो, नाही का? आणि त्याने जे कार्य आपण करू शकत नव्हतो, ते कार्य त्याने पूर्ण केलं. तोच असा होता या भूतलावर आदामानंतर, जो शेवटचा आदाम म्हणून सर्व मानवजातीचं प्रतिनिधित्व, त्याच्या निवडलेल्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून तो जगला. आणि देवाच्या सगळ्या मागण्या त्याने पूर्ण केलेल्या आहे. आणि पूर्ण जो देवाचा क्रोध होता, तो त्याने आपल्याला पाहायला भेटतं की त्या वधस्तंभावर स्वतःवर घेतलेला आहे संपूर्ण नरक. त्याने आपल्या बदली अ, त्याने त्याने स्वतःवर घेतला. आणि आणि त्याची नीतिमत्वता त्याने आपल्या खात्यात मांडली. त्याच्या नीतिमत्वतेच्या वस्त्राने त्याने आपल्याला झाकलं. त्याच्या रक्ताळलेल्या हाताने त्याने आपल्याला कवटाळलेला आहे. आणि आज तो आपल्यासाठी नेहमी पित्याच्या उजवीकडे बसून आजही तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो, आपल्यासाठी प्रार्थना करतो, कारण आपला महायाजक हा चिरकाल जिवंत आहे. म्हणून हे हक्काने मिळवलेलं नाही, तर ख्रिस्ताने यासाठी किंमत चुकवलेली आहे. आणि म्हणून ही कृपा आणि शांती, त्याबद्दल ज्यावेळेस आपण शिकतो, त्यावेळेस हे आपल्याला नम्र करतो. वचन 3 आणि 4 पहा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनाचा देव, तो धन्यवादित असो. आणि वचन 4, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत, त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. किती अद्भुत ही गोष्ट आहे की देवाने त्याचे लेकरं आपल्याला केलं, आणि त्याही स्थितीमध्ये त्याने आपल्याला सोडलेलं नाही. तो स्वर्गीय पिता, ज्याच्यापासून ही कृपा आणि शांती आहे, तो करुणामय पिता आहे. तो आपल्याकडे फार करुणायुक्त हृदयाने पाहतो, फार कळवळ्याने तो पाहतो. आणि ज्यावेळेस तो त्याच्या लेकरांकडे पाहतो, आणि त्याचे लेकरं ज्यावेळेस वेदनेतून जात असतात, परीक्षेतून जात असतात, त्यावेळेस तो करुणामय पिता त्यांना त्या स्थितीमध्ये कृपा पुरवितो, सहाय्य करतो. आणि म्हणूनच पौलाने हे करिंथ येथील मंडळीबद्दल सुद्धा अनुभवलं. आणि करिंथ मंडळीमध्ये आलेला असताना त्याच्या जीवनातील होणाऱ्या ज्या वेदना आहेत, त्यामध्ये सुद्धा त्याने हे अनुभवलेलं आहे. किती अद्भुत आहे बघा इथं वचन 3 मध्ये, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता. किती अद्भुत आहे. ख्रिस्ताचा देव म्हणजे इथं कोणत्याही प्रकारे ख्रिस्ताचा दर्जा इथं कमी केला जात नाहीये. इथं ज्यावेळेस ख्रिस्ताचा देव आणि पिता असा शब्द
वापरण्यात येतो नाही का. जर आपण व्याकरण दृष्ट्या जर आपण पाहिलं तर एकतर ख्रिस्ताचं आणि पित्याचं जी घनिष्ठता आहे ते आपल्याला पाहायला भेटते, की ख्रिस्त हा निर्मित पुत्र नाही, हा सार्वकालिक अनिर्मित अलौकिक अद्भुत एकमेव त्या जिवंत देवाचा पुत्र आहे. हा, आणि जो प्रभू म्हणून सार्वकालिकतेमध्ये होता, तो येशू म्हणून या भूतलावर प्रगट झाला. आणि ज्याने ख्रिस्त म्हणून अभिषिक्त म्हणून सर्व आपल्यासाठी पूर्ण केलेलं आहे. ज्यावेळेस आपण या तीन नावाचा विचार करतो नाही का, प्रभू येशू ख्रिस्त, हे तिन्ही नाव आपल्याला अनेक गोष्टी शिकवणारे आहेत. एक तर प्रभू म्हणून, तो अखिल विश्वाचा प्रभू धन्य आहे, तो मालक आहे ज्याने अख्खं विश्व निर्माण केलं, तो सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारा आहे. येशू हे ख्रिस्ताचं देहधारी नाव, त्याच्या मनुष्यत्वाचं नाव आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे तो तारणारा, त्याने आमच्यासाठी तारणाचं कार्य सिद्धीस नेलेलं आहे. आणि ख्रिस्त हा नावाचा अर्थ होतो अभिषिक्त. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जुन्या करारामध्ये अभिषिक्त हा जो शब्द आहे केवळ तीन पदासाठी वापरला जायचा नाही का. आपण नेहमी शिकतोय तीन तीन लोकांना अभिषेक केला जायचा. एक तर राजा, त्यानंतर याजक आणि संदेष्टा. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटलेला आहे, तर मग इथं आपल्याला पाहायला भेटते की तो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून त्याने देवाला प्रगट केलं. देवाचा शब्द जो खुद्द देवाच्या उराशी होता, संदेष्ट्यांनी तो फक्त शब्द ऐकला आणि मग त्यांनी लाजवला. परंतु ख्रिस्त हा असा संदेष्टा आहे, जो संदेष्ट्यांचा संदेष्टा आहे. योहान 1:18 सांगितलं की जो पित्याच्या उराशी सार्वकालिकतेमध्ये होता, जो पित्या सोबत होता, ज्याने आपल्या नेत्रांनी देवाला पाहिलं, अनुभवलं, ज्याला देव माहीत आहे, तो संदेष्टांचा संदेष्टा त्याने त्या देवाला प्रगट केलं. ख्रिस्तामध्ये देवपणाची पूर्णता आपल्याला पाहायला भेटते. आणि आपल्याला याही पलीकडे तो याजक म्हणून कसा दिसतो. जुन्या करारामध्ये याजकांचं काम काय होतं? सकाळ आणि संध्याकाळ अर्पण करणं, मंडळीसाठी मध्यस्थी करणं. परंतु या सगळ्यांमध्ये याजकांना सगळ्यात अगोदर स्वतःसाठी मध्यस्थी करावं लागायची, स्वतःच्या शुद्धीकरणासाठी कार्य करावं लागायचं. आणि त्या याजकांना ते झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची आशा नव्हती की ते आता पूर्ण शुद्ध आहेत की नाही. म्हणून त्यांना दोरखंडाने बांधून त्या निवास मंडपामध्ये सोडण्यात आहे, जेणेकरून जर अशास्त्र रीतीने जर तो याजक तिथे गेला तर तिथं तो मरून जायचा. देवाचा कोप त्याच्यावर भडकायचा. कारण तो अशुद्धतेत गेला, देव अति पवित्र आहे, तो बिलकुल पाहू शकणार नाही. आणि मग हे असे कमजोर, अ, अगदी अगदी दुर्बळ असे हे अ, मध्यस्थ होते याजक नाही का. परंतु ते नेहमी जो याजकांचा याजक आहे, त्या याजकाकडे बोट दाखवित होते. आणि इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की तो याजक ख्रिस्त आहे, ज्याने जो सहानुभूती दाखवणारा आहे. आणि जो 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 खुद्द जगला, ज्याला स्वतः शुद्धी करण्याची कधीच गरज भासली नाही. तो इतका शुद्ध पवित्र होता की त्याची चौकशी अगदी सकाळपासून रात्रीपासून केली तरी त्याच्या ठाई दोष आढळलाच नाही. असं फक्त ख्रिस्ताबद्दलच घडलेलं आहे. आणि इतका शुद्ध आणि पवित्र तो असताना त्याने आपला शुद्ध पवित्र रक्त एकदाच सार्वकालिकतेमध्ये जो खरं परमपवित्र स्थान आहे, स्वर्गीय परमपवित्र स्थान, तिथे तो घेऊन गेला. आणि आपल्या बदली त्याने ते रक्त तिथे शिंपडलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आता त्याच्याद्वारे आपण देवाची लेकरं झालो. आणि त्याही पलीकडे तो राजा आहे. ख्रिस्त म्हटल्यानंतर राजा म्हणून आपल्याला तिथं शिकायला भेटतं नाही का. आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला माहित आहे राजांचं काम काय होतं? प्रजेसाठी झटणं नाही का, प्रजेला सोडविणं, प्रजेला संरक्षण देणं, प्रजेला पुरवठा करणं. आणि आपल्या या महान राजाने तेच केलेलं आहे. त्याने आपला प्राण देऊन प्रजेसाठी जीवन त्याने दिलेलं आहे. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे आपण आता त्या अंधाराच्या प्रजेतून आता प्रकाशाची प्रजा झालेलो आहे. आणि किती महान तो देव आहे. आणि मग ख्रिस्ताने केलेलं कार्य, आणि त्या ख्रिस्ताचा पिता हा आता आपला पिता झालेला आहे. आणि तो करुणाकर पिता आहे. तो ख्रिस्ताद्वारे आपल्याकडे पाहतो, फार करुणामय हृदयाने तो पाहतो. आणि म्हणूनच त्याचं करुणामय हृदय जे आहे ते बेशिस्तपणासाठी तो झाकत नाही नाही का. तर ही करुणा अगदी त्याच्या त्या काठीमध्ये सुद्धा असते.
आणि इब्री पत्र करता तेच म्हणतो नाही का, की तो अनुशासन पण लावतो. त्याच्या त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना तो छडी सुद्धा मारतो. असा करुणाकर हा पिता आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की स्तोत्र 23 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो मला नीती मार्गाने चालवतो. इतका अद्भुत तो करुणाकर आणि अद्भुत असा तो पिता आहे. आणि एवढंच नाही, तर तो काय आहे, सांत्वन दाता देव आहे. सांत्वनाचा देव आहे. आमच्या दुःखात ते दुःख कुणीच दूर करू शकत नाही, पण देव आहे जो सांत्वन देतो. आपल्या संकटात, आपल्या आजारपणात, आपण ज्यावेळेस निराशेत असतो, आपण ज्यावेळेस त्रासातून जातो, परंतु आपला सांत्वनदाता देव धन्यवादित आहे. आणि म्हणून पावलाने हा अनुभव घेतला आणि तो देवाचे उपकार स्तुती करत आहे या वचनामध्ये. आणि मग पुढं आपल्याला पाहायला भेटतं की या वचनामध्ये सांत्वनदाता जर आपण पाहिलं तर प्राचीन जो ग्रीक शब्द आहे त्यासाठी पॅराक्लेसिस हा शब्द आहे, नाही का, त्यामधून आलेला तो शब्द आहे. आणि नवीन करारातील सांत्वनासाठी आपल्याला पाहायला भेटतं की या शब्दामागील जी कल्पना आहे ती नेहमीच सुखदायक सहानुभूतीपेक्षा अधिक असते, नाही का. आणि ही कशी माहिती का, उदाहरणार्थ आता अ, अ, मी बेडवर पडलेलो आहे. माझ्या शरीरामध्ये फारच वेदना आहे. अ, मी माझं शरीर पूर्णपणे थकलेलं आहे आणि मी काहीच करू शकत नाही. परंतु त्या स्थितीमध्ये सुद्धा मला आंतरिक सुखदायक सहानुभूती, मला त्याही स्थितीमध्ये अ, कृपा आणि सांत्वन देवाचं पाहायला भेटतं. आणि एवढंच नाही, तर तो आपल्याला त्या स्थितीमध्ये बळकट करतो, मदत तो करतो आणि मजबूत करतो. त्याबद्दलचा हा शब्द आहे. पुढे जसं उदाहरणार्थ चार्ल्स स्पर्जन अशा प्रकारे म्हणतात की एक असा व्यक्ती आहे ज्याला कधीच माहित नव्हतं की तो दुसऱ्या दिवशी अ, तो तो मरण पावणार आहे. कारण त्याचे शत्रू जे आहेत ते पुष्कळ होते, क्रूर आणि पराक्रमी होते. आणि तरी सुद्धा त्याने आपला बराच वेळ जो आहे तो देवाची स्तुती करण्यात आणि आशीर्वाद देण्यात घालवला आहे. आणि तो व्यक्ती कोण आहे माहिती आहे तुम्हाला? पाऊल आहे का. प्रेषित, खोटे प्रेषित तिथे उठलेले आहेत. नेहमी त्याला फिलिपेमध्ये, मासिदोनियामध्ये सुरुवात करत असतानाच फिलिपे शहरामध्ये त्यांना अगदी चाबकाने मारलं. त्यांना त्या साखर त्यांना अ, त्यांना खोडे टाकण्यात आले. त्यांना त्या वेदनेत सुद्धा तो म्हणतो की मी देवाचे आभार मानतो, कारण तो करुणामय देव आहे आणि तो सांत्वन दाता देव आहे. तर मग आपण कुठं हरवलो, नाही का. आपण ज्याला कुरकुर करायला कुठंच जागा नसणार आहे. मग तो काय म्हणतो की सर्व सांत्वनाचा तो देव आहे. पाऊल पित्याला सांत्वन करणारा असं म्हणतो. आणि हा शब्द पवित्र आत्म्यासाठी सुद्धा वापरण्यात आलेला पॅराकेटॉस, जो आपला सांत्वनदाता आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 14 मध्ये पाहायला भेटतं, जिथं पाऊल शिष्यांच्या निराशित अशा अवस्थेमध्ये, अस्वस्थ अवस्थेमध्ये त्यांना सांगतो की तुम्ही घाबरून जाऊ नका. जरी मी देहाने तुमच्यासोबत नाही, परंतु माझा आत्मा तुमच्यामध्ये आहे, जो माझी उणीव भरून काढणार आहे. तो खरा कैवारी आहे. पॅराक्लेटॉस म्हणजे सांत्वनदाता तो आहे. आणि याच्याही पलीकडे देवपुत्र सुद्धा सांत्वनदाता आहे. त्याला सुद्धा पॅराक्लेटॉस हा शब्द वापरलेला आहे. पहिली योहान 2:1 मध्ये जर तुम्ही वाचलं तर. आणि मग इथं त्रैक देव त्याच्याबद्दल शिकायला भेटतं की जो आपल्या प्रत्येक पैलूत, नाही का, आपल्यासाठी सांत्वन, सामर्थ्य आणि मदतीने परिपूर्ण असाय, जेणेकरून आपण कोणत्याही संकटात सापडलेल्यांचं सांत्वन करू शकू, नाही का. आणि मग तो आपला महान सांत्वनाता आहे. म्हणून आपले सांत्वन करण्याचा देवाचा एक महान उद्देश म्हणजे काय, आपल्याला सुद्धा इतरांचं सांत्वन करण्यास सक्षम करणं. एखादा भाऊ दुःखातून जात आहे, तर त्याला वचनाद्वारे कसं सांत्वन मिळेल. एखादा भाऊ अ, थंडीने कुडकुडत आहे, त्याला मी कसं उभारू. आणि एवढंच नाही, तर एखादा भाऊ जर उपाशी आहे, त्याला मी कसं अन्न देईल आणि त्याद्वारे त्याला सांत्वन मिळेल. किती अद्भुत आहे, देवाचं सांत्वन इतरांद्वारे दिलं आणि प्राप्त केलं जाऊ शकतं. किती अद्भुत हे आहे. आणि ख्रिस्तामध्ये आपल्याला हे सांत्वन अ, लाभलेलं आहे. आणि म्हणूनच अ, ही सर्व वचनं जे आहेत आणि दुसरे पत्राचा अभ्यास करत असताना अ, अनेक महत्वाच्या सत्यांना आणखी पाऊल
हात घालेलच. पाऊल इथं आनंदाने इथं बोलत आहे. पाऊल सांत्वन पावलेला आपल्याला दिसतो. आणि अनेक मुद्दे सुद्धा हाताळताना आपल्याला इथं दिसत आहे. परंतु या सगळ्याकडे पाहत असताना पाऊल, त्याचा जो दृष्टिकोन होता मंडळीकडे पाहण्याचा, आज आपल्याला आपल्या हृदयात झुकून पाहण्याची गरज आहे. की मी मंडळीकडे पाहत असताना कसं पाहतो? खरंच ही देवाची मंडळी आहे. आणि मग देवाची मंडळी आहे, तर मी ज्यावेळेस काही करतो, तर हे माझ्या काहीतरी माझ्यात नवीन आहे म्हणून नाही, तर देवाने माझ्यावर कृपा केली. देवाने माझ्या प्रती सांत्वन दाखवलं. तो माझ्या प्रती करुणावंत आहे आणि म्हणून मी इतरांप्रती आहे. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण विचार करूया. त्यानंतर आपल्या दुःखात आणि सर्व स्थितीमध्ये तर करुणामय पित्याकडे आपण पाहूया, आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही खरंच आमच्या दुर्बळ अशा अवस्थेत तुझ्या चरणी नतमस्तक होतो. प्रिय देवापा, आमचा अशक्तपण तुझ्या समोर उघडा आहे. आमच्या वेदना तुझ्या समोर उघड्या आहेत देवापा. परंतु देहातील वेदना तू दिलेल्या सांत्वनाला कधीच समाप्त करू शकणार नाही. तू करत असलेली करुणा अद्भुत आहे प्रिय बापा. तुझ्यामधील आनंद अद्भुत आहे, जो आमच्या जीवनातील घडामोडी कधीच दूर करू शकणार नाही. तुझ्याद्वारे मिळालेली शांती अद्भुत आहे प्रभू. कारण जे अगोदर आम्ही हाडाचे वैरी होतो, प्रभू, ते आता अगदी तुझे प्रिय लेकर झालेलो आहे. तो आमच्याकडे तुझे लेकर म्हणून तू पाहतोस तुझ्या प्रिय पुत्राठाई. प्रभू, आम्हालाही त्या पित्याचं अद्भुत सावली तू दिलेली आहेस. तुझा आत्मा आम्हाला त्याची आठवण करून देतो दे बापा. प्रभू, तुझ्या वचनाने आम्हाला तू ताळ्यावर आणतोस. प्रभू, आम्हाला तू घडवत आहेस म्हणून आम्ही धन्यवाद देतो. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याबद्दल आभार मानतो. आमच्यावर तू दया कर. आधी तुझ्यावर निर्भर राहण्यास तो आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आमच्यामध्ये जे आजारी आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श करून तो आरोग्य दे. विशेष करून काल बाबाची तब्येत डाऊन होते प्रभू. आज आरोग्य दिलंस. इथे जे आहे ते बघ, प्रत्येकावर दया तू कर. मला देखील शारीरिक आरोग्य तू दे. सर्व दुर्बलता दूर कर. आणि दे बापा तुझं गौरव दे. ही वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो. तुला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या प्रेमळ गुण नावामध्ये ही प्रार्थना मागतो.